गटांनी आता आवडीचं वाहन क्रमांकासाठी 59 कोटी मोजलेले आहेत। पुणे आरटीओला 2024-25 या वर्षभरात तब्बल 59 कोटी 36 लाख 92 हजारांचा महसूल सुद्धा मिळाला असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय त्यामुळे आरटीओला या नंबर प्रक्रियेतून मोठा महसूल मिळाला असं देखील या आकडेवारीतून स्पष्ट झालेलं आहे। पुणे पालिकेत समाविष्ट 32 गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारलाय। हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल अशी मागणी समाविष्ट गावांच्या महापालिकेमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे। दरम्यान महापालिकेने या संदर्भात प्रश्न येत्या 2 महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असं आश्वासन नागरिकांना दिलंय। अवकाळी पावसामुळे 17 जिल्ह्यांमधील 13,000 हेक्टरहून अधिक शेती पिकांचं नुकसान झालं। काढणीला आलेल्या गहू हरभरा पिकाला मोठा फटका बसला। भाजीपाला आणि फळपिकांविनाही या अवकाळीने चांगलाच दणका दिला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुद्धा सुरुवाती झाली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। याशिवाय त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे। भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे। भोर मार्गे महाडला जाणारा वरंद घाटातला रस्ता चिखलमय झाला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। भोर ते महाड या 80 किलोमीटरच्या मार्गाचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे। या दरम्यान अचानक आलेल्या पावसानं आजूबाजूची माती रस्त्यावरती येऊन चिखल झालेला आहे। पुण्यात सैन्य दलातील जवानाच्या घरातून दागिने चोरी झाले। सैन्य दलातील फरार शिपाई चोर निघाला। आरोपीकडून 13 लाख किमतीचे 16 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत।